समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा दिलेल्या शिक्षकांसाठी एक मोठी अपडेट आहे. निकाल लागलेला आहे आणि आता पुढे काय करायचं? महत्त्वाच्या तारखा जर चुकल्या तर मोठं नुकसान होऊ शकतं आपल्या शिक्षकांचं. नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतात आपला चॅनल शिक्षक मित्र, जिथे आपल्याला शिक्षक भरती असेल, शिक्षण विभाग आणि सरकारी अपडेट्स असतील, टी सी टेट एक्झाम असतील किंवा टेट एक्झाम असेल, याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर देत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे जी केंद्र प्रमुख परीक्षा होती, ती मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 याचं या संदर्भातील एक अधिकृत प्रसिद्ध निवेदन आपल्याकडे आलेलं आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही परीक्षा प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली होती. ही परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती आणि या परीक्षेसाठी तब्बल 46,068 अर्ज आलेले होते. त्यापैकी 36,557 उमेदवार प्रत्यक्ष या परीक्षेला उपस्थित राहिलेले होते. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय, की या परीक्षेचा निकाल 13 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आलेला होता आणि याचा निकाल हा आपली जी अधिकृत वेबसाईट आहे www.mscepune.in या वेबसाईटला हा रिझल्ट तिथे डिस्प्ले झालेला आहे. पण आता पुढची प्रोसेस काय आहे, मी तुम्हाला ती वेबसाईट पण दाखवतो, की त्या वेबसाईटला ही जी वेबसाईट आहे बघा, mscepune.in या वेबसाईटला तुम्ही जर इथे गेलात तर तुम्हाला त्याचा रिझल्ट पण बघायला मिळेल. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही रिझल्ट पण बघू शकता. आता पुढची प्रोसेस काय आहे, हे जे निवेदन आलंय ते नेमकं काय आहे, तर जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत त्यांना महा टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असल्याची माहिती द्यावी लागणार आहे. बघा, त्यांना आत्ताच एक निवेदन आलेलं होतं पाठीमागे, की टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणं महत्त्वाचं आहे. जे काही केंद्र प्रमुख होणार आहेत, केंद्र प्रमुखांसाठी ही एक प्रिलिम परीक्षा आपल्याला म्हणता येईल, की त्यांच्यासाठी एक टीईटी किंवा सीटीईटी पास असणं हे बंधनकारक आहे. त्याच्यावरती आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत अपडेट्स पण दिले होते. बरेचसे 2-3 अपडेट्स आलेले होते, ते आपण व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत. आता त्याचा संदर्भ इथे पण आहेत बघा, की जे उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचा रिझल्ट पण लागलेला आहे. आता जे उमेदवार पास झालेले आहेत त्या उमेदवारांना महा टीईटी किंवा सीटीईटीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती इथे भरायची आहे. तर ती माहिती कुठे भरायची आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता ही जी माहिती आहे, ही माहिती देण्यासाठी अगोदरची जी अंतिम तारीख होती ती 16 मार्च 2026 ते 21 मार्च 2026 ही होती. पण आता उमेदवारांच्या विनंतीनुसार ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता जी नवीन अंतिम तारीख आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे 22 मार्च 2026 ते 29 मार्च 2026. म्हणजे 29 मार्च ही शेवटची संधी असणार आहे आपल्याला. ठीक आहे, या तारखेपर्यंत माहिती भरली नाही तर तुमची संधी 100% हुकू शकते. त्याच्यामुळे सगळ्या शिक्षकांना ही माहिती लगेच पूर्ण करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अजून बऱ्याचशा आपल्या शिक्षक बांधवांना ही अपडेट माहिती नाहीये की त्याची तारीख वाढलेली आहे आणि ही माहिती फिल करायची आहे. तर कृपया हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल. चला, मी थोडक्यामध्ये तुम्हाला जे प्रसिद्ध निवेदन आलेले आहेत आपल्याकडे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि कुठे जाऊन तुम्हाला ही माहिती कशी भरायची ती पण अगदी थोडक्यामध्ये दाखवतो. बघा, हे जे निवेदन आलेलं आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्रसिद्धी निवेदन समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा 2025 महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्रमांक संकीर्ण व शासन निर्णय दिनांक 29/8/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने 3/2/2026 व 4/2/2026 या कालावधीमध्ये 3 सत्रांमध्ये आयोजन करण्यात आलेले होते. सदर परीक्षेस एकूण 46,068 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन भरले होते. त्यापैकी परीक्षेस एकूण 38,559 विद्यार्थी उपस्थित होते. बरोबर, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यातलीच माहिती सांगितली होती. सदर परीक्षेचा निकाल 13/3/2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ती आत्ताच वेबसाईट मी तुम्हाला दाखवलेली आहे. हवा असेल तर मी याची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या परीक्षार्थी विद्यार्थी उमेदवारांची महाराष्ट्र शिक्षक परीक्षा
पात्रता शिक्षक पात्रता परीक्षा महा टी किंवा टी या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती https://mscpune.in आणि पुढे हे थोडासा एक नंबर दिलेला आहे .spx. मी ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, जेणेकरून तुम्ही कॉपी करून डायरेक्ट या लिंकला जाऊ शकतात. या लिंकमध्ये भरण्याकरिता दिनांक 16/3/2026 ते 21/3/2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु परीक्षार्थी उमेदवारांमार्फत सदर माहिती भरण्याची मुदत वाढवण्याबाबत विनंती लक्षात घेता ही माहिती भरण्याकरिता 22/3/2026 ते 31/3/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बघा, म्हणजे तुमची जी अगोदरची परीक्षा पहिली परीक्षा उत्तीर्ण असं म्हटलेलं आहे त्यांनी. बघा, ही परीक्षा म्हणजे काय, तुमची महा टी किंवा CTET. म्हणजेच तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं की तुम्हाला केंद्रप्रमुख होण्यासाठी महा टी किंवा CTET ही परीक्षा उत्तीर्ण असायला हवं. आता त्यांनी ह्या परीक्षेची माहिती विचारलेली आहे. ह्या परीक्षेची माहिती आपल्याला भरायची आहे. तर त्यांनी ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवरती जाऊन आपल्याला ती माहिती भरायची आहे. चला आपण त्या लिंकवरती जाऊया आणि ती माहिती कशी भरायची मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. बघा, मी ह्या लिंकवरती आलेलो आहे. ही लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. बघा, ही लिंक ओपन केल्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या वेबसाईटला येतो. इथे व्यवस्थित तुम्ही जर वाचलं तर बघा, खाली दिलेल्या माहिती ही इंग्रजीमध्येच भरायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती इंग्रजीमध्ये भरायची आहे. ठीक आहे. जर टी किंवा CTET या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची माहिती खाली लिंकमध्ये भरण्यात यावी. बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही दोन्ही परीक्षा पास असाल तर त्याच्यापैकी पहिली परीक्षा जी तुम्ही उत्तीर्ण असाल, सपोज तुम्ही जर अगोदर TET दिली असाल आणि त्यात तुम्ही पास असाल. आता इथं असं समजूया की जर दोन्ही परीक्षा तुम्ही पास आहात, पण पहिली जर तुम्ही TET एक्झाम दिलेली असेल तर TETची माहिती भरा. जर तुम्ही अगोदर CTET पास झाला असाल, नंतर TET पास झाला असेल तर इथे CTETची माहिती भरा. किंवा त्यापैकी जी उत्तीर्ण असाल ती, जर काही विद्यार्थी फक्त TET उत्तीर्ण असेल, काही CTET असेल, तर त्यांनी जी उत्तीर्ण झालेली आहेत त्याची माहिती भरायची आहे. पण जे दोन्ही पण उत्तीर्ण आहेत तर जी पहिली उत्तीर्ण झालेली आहे त्याची माहिती भरायची आहे. ठीक आहे, काही कन्फ्युजन नकोय. TET CTET परीक्षा देताना जो प्रवर्ग, इथं सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही ज्या परीक्षेची माहिती भरत आहात, TETची असेल किंवा CTETची असेल, त्याचा त्या एक्झाम मध्ये दिलेला प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल तेच या ठिकाणी नमूद करावे. खूप महत्वाची माहिती आहे, मिसमॅच करू नका विद्यार्थी मित्रांनो. कारण की बघा, जर तुम्ही TETची माहिती भरत असाल आणि त्यावेळेस जे काही तुम्ही त्या फॉर्म मध्ये भरलेला असेल तो फॉर्म समोर ठेवा आणि मग इथे माहिती भरा. CTETचं असेल तर तसंच करा. ठीक आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. खाली पुढचं बघूया. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक भरावी. एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये पुन्हा कोणताही बदल करण्यात येणार नाही, त्याच्यामुळे काळजीपूर्वक भरा. सदर माहिती भरण्याची मुदत ही वाढवण्यात आली आहे. कधीपर्यंत तर 31 मार्च 2026 पर्यंत. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी. लगेच ताबडतोब फॉर्म भरून टाका. हा फॉर्म सबमिट करा विद्यार्थी मित्रांनो, माहिती सबमिट करा. बघा, इथे काय काय भरायचं आहे तुम्हाला. केंद्र प्रमुख परीक्षेचा रोल नंबर. ठीक आहे, तुमच्या याच्यावरती असणारे तो रोल नंबर तुमच्या कार्डवरती तो भरा. परीक्षेचा रजिस्ट्रेशन नंबर, केंद्र प्रमुख परीक्षेचा रजिस्ट्रेशन नंबर, केंद्र प्रमुख परीक्षेतील मोबाईल नंबर, हे अगदी करेक्ट भरा. जे दिलेलं आहे तुम्ही त्या परीक्षेच्या वेळेस तेच इथे भरा. नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघण्याकरता, लॉग इन करण्याकरता प्रॉब्लेम येऊ नये कुठल्याही प्रोसेससाठी. त्याच्यामुळे जी माहिती प्रॉपर असेल, मोबाईल नंबर वगैरे, तो इथे करेक्ट भरा. जी डेट ऑफ बर्थ केंद्र प्रमुख परीक्षेसाठी दिलेली असेल तीच डेट ऑफ बर्थ DDMMYY म्हणजे तुमचं डेट, मंथ आणि इयर अशा फॉर्मॅटमध्ये भरायचं आहे. आता हे नाव तो ऑटोमॅटिक येणार. जेव्हा तुम्ही या 4 फील्ड फिल करणार तेव्हा तो वेबसाईटवरनं ते नाव फेच करणार आणि इथे ते नाव ऑटोमॅटिक येणार. इथे तुम्हाला नाव टाकण्याची गरज नाही. आता परीक्षेचे नाव कोणते, आयदर तुम्हाला TET किंवा CTET, जी परीक्षा तुम्ही दोन्ही पास असाल तर जी अगोदर दिलेली आहे, जिच्यामध्ये पास आहात अगोदर, म्हणजे अगोदर जर सपोज तुम्ही TET दिली पण तिच्यात पास नाही झाले, नंतर CTET दिली, पास झाले, तर जी पास झालेली एक्झाम आहे ती द्यायची. दोन्ही पास असेल तर जी अगोदर पास झालेली ती द्यायची आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानुसार तुम्हाला इथे TET किंवा CTETचा परीक्षेचा सीट नंबर टाकायचा आहे, परीक्षेचा पेपर नंबर टाकायचा आहे. तुम्ही पेपर 1 पास आहात की 2 पास आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षेतील संवर्ग, म्हणजे तुमचं जे तुम्ही संवर्ग याच्यात निवडलेला असेल, जनरल असेल, EWS असेल, व्हॉट तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. नंतर परीक्षेचे कोणते वर्ष, तुम्ही कोणत्या वर्षी ती परीक्षा पास झालेले आहात ते परीक्षेचे वर्ष, ठीक आहे, ते इथे टाकायचे. तुम्हाला त्या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले ते तुम्हाला इथे द्यायचे आहेत, किती टक्केवारी मिळाली ती तुम्हाला इथे द्यायची आहेत.
टी-ए-टीचा किंवा सी-टी-टीचा निकालामध्ये तुम्ही इलिजिबल आहात किंवा नॉन इलिजिबल आहात ते पण तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. पास असणार त्याच्यामुळे तर ऑफकोर्स इलिजिबलच असणार तुम्ही. पण जर तुम्ही दोन्ही परीक्षा पास नसेल, माहिती टाकत असाल तर नॉट इलिजिबल येणार तिथे विद्यार्थी मित्रांनो. नंतर दिव्यांग यस असेल तुम्ही जे परीक्षेच्या वेळेस त्यावेळेस दिलेलं असेल टी-ई-टी, सी-टी-टीमध्ये तेच इथे टाका. त्याच्यामध्ये मिसमॅच नको आहे. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम नको आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे सी-टी-टी किंवा टी-ई-टी परीक्षेमधला जो सर्टिफिकेट नंबर असेल तो टाका. जर नसेल तर डॅश टाका. त्यांनी म्हटलं इथे बघा असा डॅश टाकून द्यायचा जर तुमच्याकडे नसेल तर. पण आता ते टी-ई-टी आणि सी-टी-टीच्या याच्यावरती सर्टिफिकेट नंबर आहे तो टाकायचा आहे. नसेल माहीत नसेल तर डॅश टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांच्या कुटुंबातील आहात तर त्याप्रमाणे येस नो करा आणि इथे सबमिट करा. अतिशय महत्त्वाचं आहे, लवकरात लवकर सबमिट करा ही विद्यार्थी मित्रांनो ही माहिती, कारण 31 मार्च ही शेवटची तारीख आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. तर हे सगळ्यात लवकर लवकर भरा आणि आपल्या बाकीच्या मित्रांसोबत पण ही माहिती शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक संदर्भातील सगळ्या माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळत राहतील. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.